महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडण्याची शरद पवार यांनी भीती व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली। शरद पवारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करण्यात आलं। महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती होते की काय, शरद पवार यांनी या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे। राज्यात दोन जाती एकमेकांसमोर उभ्या टाकल्या आहेत असं पवारांनी म्हटलंय। सरकार मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही। मणिपूर पेटत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं। राज्यातील ऐक्याचा इतिहास धार्मिक द्वेषाला थारा देणारा नाही असा विश्वास देखील शरद पवार यांनी या दरम्यान व्यक्त केला। महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडण्याची भीती असल्याचं शरद पवार यांनी वक्तव्य केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यावरती उपाययोजना करत नसल्याची टीका देखील त्यांनी केली। शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवर भाष्य करण्यात आलं। आज अखेर युद्धमुळे झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र राज्याच्या सध्या परिस्थितीवरती उपाययोजना करण्यासंदर्भात पुढाकार घेत नाही अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। या संदर्भातले ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवार यांनी भीती व्यक्त केली आहे। या संदर्भात सध्या काय प्रतिक्रिया येतात, कारण शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवरती आता एक मोठं वक्तव्य केलं आहे। निश्चितच एकंदरीत कारण गेल्या काही काळामध्ये आपण पाहत असू महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि एकंदरीतच ओबीसी आरक्षणावरतून कुठेतरी दोन्ही समाज आमने सामने आल्याचं आपण पाहिलेलं होतं। एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल आणि दुसरीकडे छगन भुजबळ यांनी मग काढलेली यात्रा असेल, त्यामुळे दोन समाजामधील जो तणाव आहे, तेढ आहे, तो सातत्याने वाढताना पाहायला मिळत होता। आणि याच पार्श्वभूमीवरती आता शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य फार गंभीरतेने घेण्याची गरज आहे, कारण एकंदरीतच पंतप्रधान मोदी उपाययोजना करत नसल्याचा ठपका ठेवत त्यांनी थेट मणिपूरशी आता महाराष्ट्राची तुलना केलेली आहे। त्यामुळे येत्या 2 महिन्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत त्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा प्रामुख्याने आता राजकारणाचा प्रमुख विषय ठरेल हे दिसून येत आहे। कारण नक्की चेतन, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील आहे की महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती होईल असं त्यांनी वक्तव्य केलंय। मात्र या दरम्यान राज्यात दोन जाती एकमेकांसमोर उभ्या टाकल्या आहेत असं पवारांनी म्हटलंय। कारण याआधी छगन भुजबळ यांनी मराठा ओबीसी संदर्भात जो संघर्ष सुरू आहे त्या मिटवण्यासाठी शरद पवार पुढाकार का घेत नाहीत असा सवाल त्यांनी केला होता। या बाबतीत नेमकं काय सविस्तर माहिती? निश्चितच कारण ज्या प्रकारे सरकारने सातत्याने विरोधी पक्षांना मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरती चर्चेचं निमंत्रण दिलेलं होतं, त्यानंतर मात्र चर्चेला विरोधकांनी सपशील पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालेलं होतं। कारण एकंदरीत जरांगे पाटील यांना काय आश्वासन सरकारने दिलेलं आहे याबद्दलची आपल्याला कल्पना नसल्याचंही विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र सातत्याने जर गेल्या आठवड्याभरामध्ये आपण पाहिलं असेल, जरांगे पाटील विरोधात कुठेतरी भाजप असा सामना रंगलेला होता आणि त्यावेळेस सुद्धा भाजपच्या नेत्यांचं हेच म्हणणं होतं की विरोधक आपली भूमिका स्पष्ट करत नाहीयेत। एकंदरीतच शरद पवार यांच्या भूमिकेवरतीही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे आपल्यासोबत जोडलेले आहेत। शिरसाटजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शरद पवार यांनी आता एक मोठं वक्तव्य केलं आहे। महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवार यांना भीती असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे। राज्याच्या सध्याच्या परिस्थिती संदर्भात जे जातीय तेढता दोन जाती एकमेकांसमोर उभ्या टाकल्यात या संदर्भात पवारांनी वक्तव्य केलं, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्रात दंगली होतील असं म्हणणंच गैर आहे। मला वाटतं अशा नेत्यांनी दंगली होणार नाहीत याची ग्वाही सगळ्या महाराष्ट्राला दिली पाहिजे। मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, आरक्षणाचा विषय आम्ही सर्वजण ताकदीने सर्वांनी मिळून आम्ही सोडू, ही भूमिका ह्या नेत्यांची असली पाहिजे। पण हेच जर दंगली होतील असं म्हणतायत याचा अर्थ असा होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये दंगली हव्यात, परंतु महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये दंगली होऊ देणार नाही याची कोणीही काळजी करू नये। अशा भडकाऊ वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ जे निर्माण होत आहेत त्यांची निश्चितच सरकार दखल घेईल। नक्कीच संजयजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे। राज्यात दोन जाती एकमेकांसमोर उभ्या टाकल्या आहेत, सरकार मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही।
मणिपूर पेटत असताना त्याकडे दुर्लक्ष केलं. राज्यातील ऐक्याचा इतिहास धार्मिक द्वेषाला थारा देणार नाही असा विश्वास देखील या दरम्यान शरद पवारांनी व्यक्त केलेला आहे. शरद पवार यांचं नेमकं काय वक्तव्य आहे पुन्हा एकदा ऐकूया. आज अखेर एवढं मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही. हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर 2 महिन्यापूर्वीच छगन भुजबळ यांचं मागच्या काही दिवसापूर्वी वक्तव्य होतं की मराठा आणि ओबीसी जो संघर्ष सुरू आहे तो मिटवण्यासाठी शरद पवार नेमकं पुढे काय येतील असं वक्तव्य केलं. आणि आता शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे राज्यात ज्या प्रकारची परिस्थिती आहे त्याला अनुसरून, की महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवारांना भीती आहे. यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया? पवार साहेब अत्यंत विचार करून आणि संतुलितपणे बोलणारे ओळखले जातात. ज्या पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि जाणीवपूर्वक जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय, ठरवून देवेंद्रजी उचकवून देण्याचे जे प्रयत्न करत आहेत आणि विशेषतः म्हणजे जातीय दंगली, जाती ध्रुवीकरण तर आहेच आहे आणि सोबतच महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न, म्हणजे काल उरणमध्ये घडलेली घटना असेल यशस्वी शिंदेच्या बाबतची किंवा या आधीच्या घटना असतील, बीड जिल्ह्यामध्ये पारधी समुदायातल्या महिलेला विवस्त्र करून अक्षरशः तिच्या मागे जर आमदार धावत असतील आणि आमदारांचे नातेवाईक धावत असतील तर हे अत्यंत चिंतनीय आहे. आणि मला वाटतं त्या सगळ्यांचा विचार करता पवार साहेब जे बोलले ते फार विचार करून आणि फार योग्य ते मार्मिक शब्दात बोलले. नक्कीच ताई, लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवार यांनी भीती व्यक्त केली आहे. पाहूयात शरद पवार नेमकं काय म्हणाले. आज अखेर एवढं मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही. हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. तर शरद पवार यांनी आता एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी दंगल घडण्याची भीती शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे. यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपाययोजना करत नसल्याची टीका देखील शरद पवार यांनी केलेली आहे. शरद पवारांचं महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवरचं हे मोठं वक्तव्य आता पुढे आलेलं आहे. महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती होते की काय अशी चिंता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या 2 जाती एकमेकांसमोर उभ्या टाकलेल्या आहेत. सरकार मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मणिपूर पेटत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं देखील शरद पवार यांनी म्हटलं. तर शरद पवार यांचं ते नेमकं वक्तव्य काय आहे पुन्हा एकदा ऐकूयात. आज अखेर एवढं मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटले नाही. हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली. तर राज्यातील ऐक्याचा इतिहास धार्मिक द्वेषाला मात्र थारा देणार नाही असा विश्वास देखील या दरम्यान शरद पवार यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य आता समोर आलं. यावरती नेमकं आता महायुतीकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची भीती आता शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र या सर्व घडामोडीवरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र उपाययोजना करत असल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे. शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीवर हे भाष्य आलेलं आहे. खरं तर
मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारचा संघर्ष हा राज्यात पेटलेला आहे। त्या संदर्भात घडामोडी घडत आहेत आणि विधानसभा निवडणूक आता तोंडावरती असताना शरद पवार यांचं हे मोठं वक्तव्य आता आलं आहे। महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवारांना भीती असल्याचं समोर आलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपाययोजना करत नसल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे। तर सामाजिक स्थितीवर शरद पवारांनी हे मोठं भाष्य केलं। या वक्तव्यानंतर आता नेमकं महायुतीकडून काय या आरोपांना या वक्तव्यांना प्रतिसाद दिला जातो, त्यांचे काय वक्तव्य होतात हे पाहणं महत्त्वाचं। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपाययोजना करत नसल्याची टीका त्यांनी केलेली आहे। महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती होते की काय अशी चिंता देखील शरद पवार यांनी व्यक्त केलेली आहे। राज्यात सध्या दोन जाती एकमेकांसमोर उभ्या टाकल्या आहेत। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत जोडले आहेत। खोतजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शरद पवार यांनी आज एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। महाराष्ट्रात मणिपूर सारखी दंगल घडण्याची शरद पवार यांनी भीती व्यक्त केलेली आहे। राज्यात सध्या ज्या प्रकारचं वातावरण आहे त्या सर्व गोष्टीला अनुसरून शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? दंगलीचा महाराष्ट्राचा जर इतिहास पाहिला तर तो पवारांच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये घडल्याचं आपल्याला दिसून येईल। मुंबईची दंगल असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या दंगली झाल्या त्यावेळी सरकार एकतर त्यांचंच होतं, त्यांच्या इशाऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री काम करत होते। त्यामुळं मला वाटतं की सुए खा के बिल्ली चली हासको या पद्धतीचं सगळं वागणं आदरणीय पवार साहेबांचं आहे। आणि मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ही जी काही परिस्थिती तयार झाली याचा बारकाईने जर अभ्यास केला आपल्या लक्षात येईल की 2014ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सत्तेवरती आले आणि त्यानंतरच या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांच्या रूपानं आंदोलनं उभा राहिली। आंदोलनं उभा राहायला काही अडचण नाही, समाजाच्या न्याय मागण्यासाठी चळवळी उभा राहत असतात, परंतु त्या चळवळींचं टोक हे कसं असावं? कारण जर सरकार चर्चेला तयार नसेल, सरकारचे दरवाजे उघडे होत नसतील तर ते अधिक तीव्र चळवळीचं टोक असतं। मग रस्ता रोको पासून सरकारला समजे या पर्यंत किंवा सरकार झोपत असेल तर जागा करण्याला जे मार्ग आहेत त्या मार्गानुसार चळवळीचं मार्गक्रमण राहतं। परंतु देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये कर्जमाफीचं आंदोलन उभा राहिलं, दुधाचं आंदोलन उभा राहिलं, त्याच्यानंतर मराठा आरक्षण, वेगवेगळ्या आरक्षणाची आंदोलनं उभा राहिली। पण या सगळ्या आंदोलनाला हे सरकार त्या काळामध्ये सामोरे गेलं, चर्चा करायला तयार होतं। पण ह्यांचा कालखंड जर बघितला तर गोवारी हत्याकांडापासून अनेक आंदोलनं या राज्यामध्ये झाली। मग कपाशीचं आंदोलन झालं, ऊसाचं आंदोलन झालं, सोयाबीनचं आंदोलन झालं, मावळला पाण्यासाठी आंदोलन झालं। त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा बळी घेतला। हा पवार साहेबांच्या कारकिर्दीचा इतिहास आहे आणि म्हणून निश्चितपणानं आताची जी आंदोलनं सुरू आहेत यासाठी सरकार मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे, चर्चेला तयार आहे। सदाभाऊ, आपला मुद्दा लक्षात आला। शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे। सदाभाऊजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।